नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठे महांकाळ येथील जत रस्त्यावरील श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या गाळ्यात असलेल्या यश ज्वेलर्स या दुकानाची पाठीमागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला। या चोरट्यांना दुकानातील सर्व दागिने ठेवलेली मोठी व जाड तिजोरी फोडता न आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले। ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली। कवठे महांकाळ शहरातील मल्लिकार्जुन देवालयाच्या पश्चिम बाजूस 7-8 गाळे आहेत। या गाळ्यात यश ज्वेलर्स या नावाचे अमोल जंगम यांचे सराफी दुकान आहे। या गाळ्यांच्या पाठीमागील बाजूला कोणतीही वस्ती नाही। पत्र्याच्या खोली गाळी धारकाचे गोदाम आहेत। अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूस असलेल्या मजबूत बांधकामाची भिंत फोडली। भिंतीला भगदाड पाडण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर केला असावा। एक मोठा किंवा जाड माणूस दुकानात जाऊ शकेल एवढ्या आकाराचे भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। परंतु एक मजबूत कपाट फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कपाट न उघडल्याने चोरट्यांना रिक्त हाताने जावे लागले। चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडले, सराफी दुकान फोडले, पण चोरी झाली नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। रविवारी सकाळी शेजारच्या गाळ्यातील दुकानदार पाठीमागील बाजूस गेल्यावर भिंतीला भगदाड पाडल्याचे दिसले। त्यांनीच ही माहिती जंगम यांना दिली। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली। पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर व डीबी पथकाचे पोलीस नाईक नागेश मासाळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला।